कहाणी हरितालिकेची आपणही श्रवण करा आणि इतरांनाही अवश्य पाठवा. एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसलेले होते. पार्वतींनी शंकरांना विचारलं, महाराज, सर्व व्रतांमध्ये चांगलं असं व्रत कोणते? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा. आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रांमध्ये चंद्र श्रेष्ठ, ग्रहामध्ये सूर्य श्रेष्ठ, 4 वर्णामध्ये ब्राह्मण श्रेष्ठ, देवांमध्ये विष्णू श्रेष्ठ, नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे. ते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस. ते ऐक. हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं. ते तू पूर्वी कसं केलंस ते मी तुला आत्ता सांगतो. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस. 64 वर्ष तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन हे तिन्ही दुःख सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला दुःख झालं आणि अशी ही कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली. इतक्यात तिथं नारद मुनी आले. हिमालयानं त्यांची पूजा केली आणि येण्याचं कारण विचारलं. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे, ती विष्णूला द्यावी. तोच तिचा योग्य पती आहे. त्यांनीच मला तुझ्याकडे ही मागणी करण्यासाठी पाठविलं आहे, म्हणून मी इथं आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्याने ही गोष्ट कबूल केली. त्यानंतर नारद तेथून विष्णूंकडे आले. त्यांना ती हकीकत कळविली आणि आपण निघून दुसरीकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या पित्याने ही गोष्ट तुला सांगितली. ती गोष्ट तुला रुचली नाही. तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं तुला रागावण्याचं कारण विचारलं. तेव्हा तू सांगितलंस, महादेवा वाचून मला दुसरा पती करणे नाही असा माझा निश्चय आहे. असं असून माझ्या पित्यानं मला विष्णूंना देण्याचं कबूल केलं आहे. ह्याला काय उपाय करावा? मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यामध्ये नेलं. तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीला पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेमध्ये जाऊन तू उपवास केलास. तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापिलस. त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्री जागरण केलंस. त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं. मी तिथं आलो, तुला दर्शन दिलं आणि वर मागण्याला सांगितला. तू म्हणाली, तुम्ही माझे पती व्हावं, याशिवाय दुसरी इच्छा नाही. नंतर ती गोष्ट मी मान्य केली. मी तेथून गुप्त झालो. पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा विसर्जन केलीस. सखीसह त्याचं पारणं केलंस. इतक्यामध्ये तुझा बाप तिथं आला. त्यानं तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं. मग तू सर्व हकीकत त्याला सांगितलीस. पुढं त्यानं तुला मला देण्याचं वचन दिलं आणि तुला घेऊन घरी गेला. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून तू मला अर्पण केलीस. अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरतालिका व्रत असं म्हणतात. याचा विधी असा आहे, ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं, केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं. पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवांचे लिंग स्थापन करावं. षोडशोपचारांनी त्याची पूजा करावी. मनोभावी त्याची प्रार्थना करावी. त्यानंतर ही कहाणी पठण किंवा श्रवण करावी. रात्री जागरण करावं. या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो. 7 जन्मांचं पातक नाहीसं होतं. राज्य मिळतं. स्त्रियांचं सौभाग्य वाढतं. या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर 7 जन्म वंध्या होतात. दारिद्र्य येतं. पुत्रशोक होतो. कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वाण द्यावं. दुसरे दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी देवा ब्राह्मणांचे द्वारी, गायीची गोठी, पिंपळाचे पारी, सुफळ संपूर्ण. कहाणी हरितालिकेची या ठिकाणी समाप्त होत आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.